नमस्कार, आकाश न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। लाखांदूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई। ग्रामपंचायतीच्या शेडमधील चोरीच्या 4 दिवसात उलगडा, 5 आरोपी गजाआड। लाखांदूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळगाव कोळी येथील ग्रामपंचायतीच्या कचरा संकलन व वर्गीकरण शेडमधून टिनाचे पत्रे चोरी झाल्याच्या गुन्ह्याच्या लाखांदूर पोलिसांनी अवघ्या 4 दिवसात उलगडा करत 5 आरोपींना अटक केली आहे। आरोपींकडून चोरीस गेलेला मुद्देमाल तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेले वाहनांसह एकूण 5,42,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी कार्तिक जयदेव जनबंधू राहणार पिंपळगाव कोळी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार स्वच्छ भारत मिशन अंतर्गत उभारण्यात आलेल्या कचरा संकलन व वर्गीकरण शेडवरील 18 टिनांपैकी 12 निळ्या रंगाची टिनाची पत्रे अज्ञात चोरट्यांनी नट बोल्ट काढून चोरी केली होती। चोरीस गेलेल्या टिनाची किंमत सुमारे 12,000 रुपये इतकी होती। या प्रकरणी लाखांदूर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला होता। तपासादरम्यान पोलिसांनी घनश्याम गेडाम वय 30 वर्ष, उज्ज्वल नाकाडे वय 27 वर्ष, हितेश बेद्रे वय 26 वर्ष, अनिकेत ठाकरे वय 23 वर्ष आणि राकेश नाकाडे वय 27 वर्ष सर्व राहणार पिंपळगाव कोळी असे अटक करण्यात आलेले 5ही आरोपींचे नावे आहेत। आरोपींकडून चोरी गेलेली 12 निळ्या रंगाची टिनाची पत्रे, गुन्ह्यात वापरण्यात आलेले स्वराज ट्रॅक्टर, एक ट्रॅक्टर ट्रॉली तसेच एक चेतक दुचाकी असा एकूण 5,42,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सदर कारवाई पोलीस निरीक्षक शिरीष भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जयेश जोंजारकर, पोलीस हवालदार संतोष चव्हाण तसेच पोलीस अंमलदार निलेश चव्हाण आणि ओमकार सपाटे यांनी केली आहे। दरम्यान अटक करण्यात आलेल्या 5ही आरोपींना प्रथम श्रेणी न्यायालय लाखांदूर येथे हजर केले असता न्यायालयाने त्यांना 15 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास लाखांदूर पोलीस हे करीत आहेत।